नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे परवा एका लग्नामध्ये भेटले. ते जसे भेटले तसे अनेक प्रसार माध्यमांमधून बातम्यांमधून सगळीकडे उठलं की राज ठाकरे एकत्र आले. आणि मी सगळं पाहत होतो खाली की अनेक जण खुश झाली होती की अरे वा वा वा, दोघं भाव एकत्र आले, अत्यंत चांगली गोष्ट आहे, चांगलं होईल, सगळ्या गोष्टी होतील. मी अशीच एक व्हिडिओ बनवली होती, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊ नयेत, काय येऊ नयेत त्याची मी कारणं सांगितली या सगळ्या व्हिडिओमध्ये. या सगळ्या गोष्टींवरती संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया लगेच दिली. म्हणजे त्यांना तर लगेच बोलावंच लागतं. म्हणजे मला वाटतं ते लगेच माईक घेऊनच फक्त बसतच असते. काय घडलं, चल लगेच बोल, काय घडलं लगेच बोल. ते असं म्हटले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवरती महाराष्ट्र प्रेम करतो, निश्चित करतो. त्यांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे अमित शहा या भाजपाच्या नादाला लागतात. बरं, 2019 पर्यंत तुम्ही नादाला लागला होतात, तुम्ही नादाला होतात ना 2019 पर्यंत. म्हणजे तुमचं वाकडं की बाकीच्याने वाकडं व्हावं. राहिला प्रश्न दोघं भाऊ एकत्र येण्याचा. याच्यामध्ये बारीक विचार करावा लागेल की नक्की फायदा कोणाचा होईल, राज की उद्धव, की दोघांचाही होईल, की दोघांचंही नुकसान होईल, की दोघांची भांडणांनी तिसऱ्याचा लाभ होतोय. या सगळ्या गोष्टीचा बारीक अभ्यास केला पाहिजे. कारण नुसतंच भावनिकरित्या जाणं राजकारणामध्ये हे ठाकरे घराण्याला आतापर्यंत नडलंय. बाळासाहेबांचं सोडून द्या, बाळासाहेब युतीसोबत कधीही त्यांनी वाटाघाटी कुठल्या केल्या नाहीत आणि ते युतीच्या बाहेर कधी गेले नाहीत. पण आज जी परिस्थिती आहे, म्हणजे राज ठाकरेंचा एक पक्ष, जो पक्ष नेहमी हार पाहत आलाय, जो पक्षाला एवढं पाठबळ मिळत नाहीये महाराष्ट्रामध्ये, दुसरा पक्ष उद्धव ठाकरेंचा, जो बाळासाहेबांच्या वाटेवर चालत होता युती धर्माच्या, तोपर्यंत व्यवस्थित होता. जसा युतीतून बाहेर पडला तशी त्यांची देखील अधोगती व्हायला सुरू झाली. या सगळ्या गोष्टी पाहता ठाकरे बंधू काय कुणी काय उगाच त्यांना नको त्या मार्गाला लावलेलं नाहीये. म्हणजे राज ठाकरेंच्या भूमिका आपण घेतल्या तर जे 2014 पर्यंत जे राज ठाकरे होते हे ठाम होते. यांच्या भूमिका दिसत होत्या की त्या ठाम आहेत. 2014 पर्यंत त्या मराठीच्या भूमिकेवरती अटळ होते. 2009ला त्यांना यश मिळालं. 2014मध्ये त्यांना असं वाटलं की आपण भारतीय जनता पार्टीसोबत युती करावी. बहुतेक असं वाटलं असावं. 2014ला त्यांनी निर्णय घेतला की या देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी व्हावेत. बाकी फडणवीस हे मुख्यमंत्री वगैरे झालेच सगळे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रात. पण तेव्हा देखील ते युतीमध्ये न जाता त्यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेऊन विरोधात लढले. 2019ला तर ते सपशेल भाजपच्या विरोधात भूमिका घेऊन उभे राहिले, तेव्हाही विरोधात लढले. 2024ला देखील एकंदरीत असं दाखवायचं होतं की मी यांच्या विरोधातच आहे, पण आतून ते बोलत होते भारतीय जनता पार्टीविषयी, पण विरोधात लढत होते या महाविकास आघाडीच्या विरोधात. या सगळ्या भूमिका पाहता याच्यामध्ये ठोस असं पाठबळ कुठं दिसत नव्हतं. ठोस असं पाठबळ उद्धव ठाकरेंना मात्र 2014 पहिल्यापासूनच ते पाठबळ होतं, जे 2019ला गेलं. शिंदे जेव्हा बाहेर पडले, या दोघांचीही ताकद पाहता हे एकटे एकमेकांच्या जागी मोठे होऊ शकतात का? तर निश्चित नाही. कारण तुम्ही जर व्यवस्थित पाहाल तर उद्धव ठाकरे जोपर्यंत युतीमध्ये होते तोपर्यंत त्यांची ताकद होती. राज ठाकरे जसे 2006 साली त्यांनी पक्ष काढला, 9 साली जे काही आव्हान किंवा जे काही त्यांना पेलायचं होतं त्यांनी पेललं आणि त्यातून बऱ्यापैकी त्यांना यश आलं. 13 आमदार आले. त्या आमदार येण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मराठीविषयी उठवलेला त्यांनी एक मोठा प्रचंड आवाज, गाजलेली भाषणं, अत्यंत मोठं, म्हणजे ती जी राजकीय गोष्ट झाली होती. कारण 2006 नंतर पहिलीच निवडणूक होती राज ठाकरेंची एका स्वतंत्र पक्षाची, त्यामुळे लोकांनी दिलेलं त्यांना पाठबळ. त्याच्यानंतर 2014 पासून ते नाही टिकवता आलं त्या लोकांना, नाही त्या सगळ्या गोष्टी जपता आल्या. मग जर हे एकत्र येणार असतील, यांना जर दोघांना एकत्र यायचं असेल तर मग यांना काय करावं लागेल आणि हे एकत्र आले तर फायदा होईल का? तर जे राज ठाकरे आजूबाजूच्या बडव्यांमुळे बाहेर पडले, त्या बडव्यांमध्ये उद्धव ठाकरेंचं देखील नाव येतं आणि त्यांनी अनेकदा बोलून दाखवलंय. हे काय मी वैयक्तिक बोलत नाहीये. त्या बडव्यांमध्ये संजय राऊतांचं नाव येतं, त्या बडव्यांमध्ये अजून कोण असतील आजूबाजूची त्यांची नावं येतात. मग ते राज ठाकरे आता पुन्हा त्यांच्यामध्ये जाऊन स्वतःचा राजकीय सगळ्या गोष्टी चालवू शकतात का? तर निश्चित नाही. हा वेड्यापणा करू देखील नाही त्यांनी. जसं मी मागे म्हटलं की त्यांना अनुकूल असणाऱ्या लोकांकडे त्यांनी वळावं, पण ते वळत नाहीत, ते तिथे जात नाहीत. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, या देशामध्ये असो नाही तर या संपूर्ण राज्यामध्ये असो, आघाड्या आणि युत्यांमधूनच सरकार बनणार आहेत. कोणाची एक हाती सत्ता नाही येणार या राज्यामध्ये, कधीच नाही होऊ शकत. मनसेचा प्रभाव तुम्हाला शहरी भागात वाटत असेल, पण तो ग्रामीण भागात नाही आहे. बरं, शहरी भागात आहे, पण तो पण किती आहे? जे उद्धव ठाकरे युतीवरती लढत आले, जिंकत आले, ते जेव्हा युतीतून बाहेर पडले, इकडे आघाडीकडे गेले किंवा विचारांच्या विरुद्ध बाजूला जाऊन उभे राहिले, तेव्हा त्यांनाही देखील त्यांची ताकद कळाली. आज आलेले 20 आमदार, ह्यातले 10 आमदार हे फक्त उद्धव ठाकरेंच्या मतांचे असतील, उद्धव ठाकरेंचे वैयक्तिक जोडलेली लोक असतील. पण बाकीचे 10 आमदार हे तर आघाडीच्या जीवावर आलेले आहेत. तुम्ही काढा आणि बघा जरा त्याचा अभ्यास करून. मग या सगळ्या गोष्टी दोघं भाऊ एकत्र येण्याने सुटतील का? तर निश्चित नाही.
कारण राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचं राजकारण हे परवडणारं नाही आहे. राज ठाकरे एक स्वतंत्र विचारांचा माणूस आहे. त्या माणसाला काही गोष्टी पटत नाहीत, त्या नाही पटत, पण उद्धव ठाकरे त्याच्या विरोधात आहेत. कारण जे उद्धव ठाकरे 2019ला सगळं सोडून बाळासाहेबांचे विचारच मातीत पाण्यात घालून जे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले, त्याचा दणका आता ह्या वेळेला लोकांनी दिला. त्या उद्धव ठाकरे उद्या काही करतील, त्यांच्यासोबत राज ठाकरे काय चालत राहतील? असं तर नाही होऊ शकत. उद्या पुन्हा भांडणं, पुन्हा वाद, पुन्हा सगळ्या गोष्टी. त्याऐवजी राज ठाकरेंनी महायुतीमध्ये जाणं किंवा छोट्या मोठ्या खालच्या पक्षांसोबत युत्या करणं किंवा अजून काहीतरी त्यांना मार्ग शोधता येतोय का हे पाहणं किंवा आघाडीसोबत जाणं, हे त्यांनी एकदा ठरवावं आणि त्याच्यामध्ये घुसून जावं. कारण आज भावनेतून बोलणारी लोकं, भावनिक होऊन बोलणारी लोकं, भावाभावांनी हे केलं, भावाभावांनी ते केलं, या सगळ्या गोष्टी उद्याही होणारच आहेत, उद्याही होणार आहेत. त्याला काय आज फुलस्टॉप नाही आहे की याच्या पुढं काय होणारच नाही, चला आलबेल झाला आता आले एकत्र, नाही होणार आहे. याच राज ठाकरेंनी महायुतीमध्ये जाणं या वेळेला अत्यंत महत्त्वाचं होतं. आज देखील त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिथं मराठी माणूस आज एकत्र होऊ शकतो, तिथं पुन्हा मराठीचा मुद्दा उपस्थित करणं, मोठ्या उग्रपणे उपस्थित करणं, जनमानसामध्ये अगदी कायमचं फिरणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे पहिली गोष्ट त्यांच्यासाठी. कारण कधीतरी 2 महिन्यातून बाहेर पडून आणि जनतेमध्ये जाऊन सभा घेऊन एखादी गोष्ट बोलून नाही होणार. कारण निवडणूक झाल्यानंतर जे शरद पवार बाहेर पडून प्रत्येक ठिकाणी कुठं फिरतायत, जरी पराभव झाला असेल, उद्धव ठाकरे तेच करतायत, काँग्रेसची लोकं तेच करतायत, या सगळ्या गोष्टींमधून जर टिकायचं असेल तर राज ठाकरेंना वैयक्तिक जरी मार्ग निवडायचा झाला तरी तो अत्यंत खडतर असेल आणि त्यांना त्याच्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी लागेल, अहोरात्र. आणि सध्याच्या घडीचा पक्ष जर टिकवून ठेवायचा असेल तर कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवल्याशिवाय तो टिकवू शकत नाही, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि राज ठाकरेंच्या विचारांचा जर समकालीन कुठली गोष्ट असेल तर ती युती आहे, महायुती आहे. मग महायुतीमध्ये जाऊन आपल्याला कुठं ताकद आजमवता येते का? आपल्याला त्यांच्यासोबत कुठे राहता येते का? ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्यांच्या संघटनांसोबत आपली संघटना विलीन केल्याशिवाय आपली संघटना तग धरून राहणार नाही, किंबहुना ती वाढणार देखील नाही, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण लोक ही उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरेंना जास्त आपलं मानतील. जेवढा उद्धव ठाकरेंना आता प्रवाह नाही आहे तेवढा. जी काही लोक त्यांच्या सोबत डाव्या विचारसरणीची आहेत ना, ती शरद पवार आणि काँग्रेसी आहेत. यांच्या विचारसरणीचं कोणी नाही आहे. पण राज ठाकरेंना लोक आजमावू शकतात, आपलंसं करू शकतात, त्यांच्याबद्दल एक सहानुभूती लोक ठेवू शकतात, जेवढी उद्धव ठाकरेंसोबत ठेवू शकत नाहीत. त्यामुळे उद्या एकत्र आल्यानंतर असं काय घडणार आहे मला हे समजत नाही आहे. संजय राऊतांना बोलायला काय जाते, ते काहीही बोलतील. म्हणजे तेच म्हटलं ना मी मगाशी, 19पर्यंत हे BJP सोबत होते तेव्हा यांना वाटलं नव्हतं की महाराष्ट्र दोही अमित शहा आणि फडणवीस आणि मोदी. आज त्यांना लगेच वाटतंय. त्यांचं नका डोक्यात घेऊ जास्त. राज ठाकरेंसारखा एक प्रगल्भ नेता जोपर्यंत त्यांच्या समकालीन किंवा समविचारांच्या पक्षामध्ये युत्यांमध्ये जात नाही, तोपर्यंत त्यांचा पक्ष मोठा होऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं सत्य आहे, सगळ्यात महत्त्वाचं सत्य आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्ववादी संघटना हाताशी धरणं, अहोरात्र मेहनत घेणं, स्वतः बाहेर पडणं, महाराष्ट्र पिंजून काढणं, एकदा नाही प्रत्येक वेळेला जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये अन्यायाच्या घटना घडतील तिथं तिथं राज ठाकरे पहिले पोचले पाहिजेत बाकीच्या नेत्यांपेक्षा. तिथं आंदोलनं झाली पाहिजेत, तिथं सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, आपल्या समविचारांच्या पक्षांसोबत गेलं पाहिजे, तिथं निवडणूक त्यांनी लढवली पाहिजे. तेव्हा या सगळ्या गोष्टी मोठ्या होतील, उभ्या राहतील, तर आणि तरच मनसेसारख्या पक्षाला यश मिळेल. दोघं भाऊ एकत्र आल्यानंतर काहीही होणार नाही आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. होतील तर ती पुन्हा भांडणंच आणि ते बाकीचे लावायला आहेत. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींकडे व्यवस्थितरित्या पाहता राज ठाकरेंना महायुतीसारखी बाजू अत्यंत अनुकूल आहे आणि तिथं गेल्यानंतर ते निश्चित मोठे होतील. नुसतं त्यांच्या बाजूनं बोलणं आणि विरोधात उभं राहणं, बाजूला उभं राहणं याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे. जोपर्यंत त्यांच्यासोबत आपण जात नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट होणार नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसेसारखा पक्ष टिकला पाहिजे, मराठी माणसांसाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठीच्या प्रत्येक गोष्टींसाठी. शहरी भागामध्ये मनसेसारखा पक्ष टिकला पाहिजे आणि ते राज ठाकरे टिकवू शकतात. मराठीची सगळी आपली एक ओळख. त्याच्यामुळे त्यांनी या वेळेला निश्चित महायुतीसोबत जाणं, त्यांच्यासोबत युत्या करणं आणि जेवढाही आपला मराठी बहुल भाग आहे तिथली मतं आपल्या पदरात पाडून घेणं, आपल्या संघटना मोठ्या करणं, हे सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे आणि हेच त्यांनी करावं या मताचा मी आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळं आवर्जून मला कळवा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. तुर्ता धन्यवाद.